यश आणि नेहाचं लग्न होत आहे, ज्याची वाट सगळेजण बघत होते. येस येस ऑफकोर्स फायनली तो दिवस आला. आणि मला गेटअपबद्दल सांगशील? पिंक कलर तुझा किती फेवरेट? खूप म्हणजे मला जेव्हा सांगितलं की आपण असं पेस्टल शेडमध्ये जाणार आहोत तेव्हा मला असं वाटलं तर कुठला कलर, तर ते म्हणाले पिंक. मी सांगितलं पिंक माझ्यासाठी ठीक आहे, पण म्हणजे मुलावर कसा दिसेल यश सरांवर, तर म्हणे नाही 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 त्यांच्यावर पण पेस्टल फुल आपण ठेवू. आणि खरंच त्यांचं पण अटायर इतकं सुंदर झालं आहे की मला असं वाटतं ते कॉम्बो छान दिसतो आहे मरून आणि पिंकचा. मला सांग, तुला तुझ्या लग्नाचे दिवस आठवले तेव्हा तयार होताना वगैरे त्या सगळ्या? नव्हती झाले मी एवढी तयार आणि एवढं सगळं काहीही केलं नव्हतं मी लग्नाला. खूप सिम्पल आणि साधी साडी नेसली होती मी. नऊवारी पण नव्हती नेसली, साधी नव्हती ऑफकोर्स, पण नऊवारी तरी नव्हती नेसली. आणि मी आता तेच म्हणत होती, माझी जी हेअरड्रेसर दिदी तिनेच मला लग्नाला पण तयार केलं. मला अगं तेव्हा एवढं काही केलं नव्हतंस तू, तेव्हा किती आपण पटपट उशीर होतं म्हणून काहीतरी फास्ट केलं होतं. सो या म्हणजे आत्ता मला सगळं यावेळेला खूपच जास्तच नटली आहे जरा. बरं, फोटो पाठवला की नाही आहोंना आणि काय त्याचं? व्हिडिओ पाठवला आणि या असं उफ असे नुसते दोन ह्याच्यात लिहिलं तेवढं. बरं, त्याने अशी उफ वाईट आहे, उफ चांगलं आहे, उफ ओके हे काय नाही माहिती, फक्त उफ. तुझी अशी इच्छा आहे की त्याने सरप्राईज एंट्री द्यावी? आय वुड लव्ह टू सी हिम बट आय डोंट थिंक सो. बरं, मला सांग गेटअपबद्दल कशा पद्धतीचं आहे? तुला कुठली गोष्ट आवडली या सगळ्यामध्ये? सगळंच आवडलं मला. ज्वेलरी अप टू द मार्क, कलर कॉम्बिनेशन, शेला ज्या पद्धतीने नऊवारी नेसवली आहे, मेहंदी, हेअरस्टाईल, मेकअप, सगळंच आवडलं मला. बरं, लोकेशन तुझ्या सगळे ज्यांनी ह्याच्यावर मेहनत घेतली त्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. बरं, लोकेशन तुझ्या लग्नाचंही थोडंसं बाहेर होतं, हेही बाहेर आहे. येस, पण माझ्या लग्नाच्या वेळेला जर तुला माहिती असेल खूप सँड होती खाली, त्यामुळे सगळे चालताना प्यायल्यानंतर चालत होते असं वाटत होतं. इथे तसं नसेल ॲटलीस्ट, कारण माझं लग्न आणि गोव्याला पण होतं. सो नो, ते दोन्ही. तर तुला असं वाटलं ना इथे यावेळेसही कुठेतरी असं काहीतरी डेस्टिनेशन? अगं हे खरं लग्न नाही. हां, पण असं असं काय तू डिमांड वगैरे केली की नाही प्रोडक्शन? नाही, काही नाही बाबा, इथे खूप शूट करायचं आहे. माझ्या लग्नाला मी फ्री होते, इथे खूप काम. 2-3 दिवस खूप हेक्टिकमध्ये गेलेले आहेत तुझे. खूप ऑलरेडी मला ते मेहंदी हल्दी त्याच्यातच मी कंटाळली आणि आता अजून लग्न संगीत हे सगळं बाकीच आहे. सो बरं, मेहंदी केवढी रंगली आहे, कुठे नाव आहे? वा, ये किती गोल दिसतंय ते, किती छान. आपण पिंक पिंक मॅचिंग आहोत. ये बघू तुझी मेहंदी. पायावर पण काढली. So sweet, किती गोड. मी पायावरची मेहंदी रात्रभर ठेवली. हो, मी तेव्हाच काढली तेव्हाच रात्री. काढली. किती गोड. बरं, किती खुश आहे, मम्माचं आज लग्न आहे. मी खूप खुश आहे. मम्माचं नाही, आईचं. आईचं लग्न आहे फायनली. मम्मा मागे बघून हां, बघती. बोल. काय सांगशील? काही नाही, मी आज खूप खुश आहे कारण आईचं लग्न होत आहे आता. मला खूप मज्जा येणार आहे आज. आणि आज लग्न आहे आणि नवरदेव घोड्यावर बसून येणार पण आहे. नवरदेव कोण आहे माहितीये का तुला? माहितीये कोण? दादा. हे नवरदेव असं म्हणतात, हे कोणी सांगितलं तुला? माहितीये, मी माझ्या मामाच्या लग्नाला गेली होती तेव्हापासून मला माहिती झालं. त्याला नवरदेव म्हणतात. ओ, तिला ऑलमोस्ट सगळं माहिती आहे. बरं, वरात वगैरे काय माहिती आहे तुला? वरात वगैरे माहितीये. काय असं वरात म्हणजे काय असतं? वरात मध्ये असं नवरी मुलगी आणि नवरा मुलगा असं नाही, ते गाडीवरनं येतात आणि सगळेजण त्यांच्या आजूबाजूनी नाचतात. नाचतात. म्हणजे नवरा मुलगा आणि मुलगी नाही नाचत. बरं, आज आई नाचणार आहे का? तू आईला घेऊन नाचणार आहे? तुझं असं काय प्लॅनिंग आहे? काहीतरी प्लॅनिंग होते. होत आहे. बरं, आईने आता असं गोल फिरवावं छोटंसं एक. किती गोड. हे का घातले तू गॉगल्स ते सांग. काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? काहीच नाही. हां, तरी स्टाईल म्हणून. ओ वाव, स्वॅग पाहिला माझ्या मुलीचा, अगदी माझ्यावर गेली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.